शरद पवारांना दिलेला आजवरचा सर्वात मोठा शह म्हणजे अजित पवारांचं बंड. कारण हे बंड घरातलंय. आजवर घर भक्कम ठेवून पवार लढत आले होते. आता मात्र घरातूनच बंड झाल्याने होणारं नुकसान देखील तितकंच मोठं आहे. प्रफुल्ल पटेलांपासून वळसे पाटलांपर्यंत गेलेली लोक पाहिल्यानंतर पवारांचं झालेलं नुकसान लक्षात येतच. त्यामुळे पवारांच्या समोर असणाऱ्या आजच्या आव्हानांचा विचार करावा लागतो. अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवारांचं नेमकं कोणतं नुकसान झालंय आणि शरद पवारांना कोणतं नुकसान भरून काढावं लागणार आहे, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. शरद पवारांपुढचं सर्वात मोठं आणि पहिलं आव्हान असणारे ते म्हणजे आपली मराठा फोर्स कायम ठेवणं. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या नंतर मराठा समाजाने मराठ्यांचा नेता म्हणून कोणाला एक्सेप्ट केलं असेल तर त्यामध्ये शरद पवार हेच नाव सातत्याने पुढे येत राहिलं. विशेष म्हणजे मराठा नेत्याची कोणती पदवी न लावता जाहीरपणे मराठा समाजाची बाजू न घेता शरद पवार यांनी सुप्तपणे विविध संकेतातून मराठा नेत्याची छबी जपली होती. त्यामुळे भाजपाने राज्यात शिखर गाठूनही भाजपला मराठा मतं ना कायमस्वरूपी त्यांच्याकडे वळवता आली, ना शरद पवार यांच्या मराठा नेत्याच्या प्रतिमेला आव्हान देता आलं. त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर जळगाव सारख्या जिल्ह्यात जिथं लेवा पाटील विरुद्ध मराठा पाटील अशी राजकारणाची दिशा होती, तिथेही राष्ट्रवादी टिकून राहिली. 2019च्या सातारा लोकसभा मतदारसंघात तर शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या विरोधात देखील मराठा कार्ड चालून दाखवलं होतं. ते त्यांच्या मागे असणाऱ्या मराठा फोर्समुळेच. मात्र आता शरद पवार यांच्या मराठा नेतेपदाला पर्याय उभा केलाय तो अजित पवारांनी. कायम शरद पवारांच्या छायेत दुय्यम मराठा नेते राहिलेल्या अजित पवारांना आता मराठा फोर्स ओपनली पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्याला उत्सुक असेल. अजित पवारांच्या या प्रयत्नांना भाजपची देखील साथ असेल. अजित पवारांनी देखील बंडाच्या दिशेने पाऊल टाकताना दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील अशा नेत्यांना सोबत ठेवलंय. शिवाय स्वतः मुख्य स्थान घेऊन सर्व समाजांचा मोठा भाऊ मराठा असतो ही मराठा समाजाला सुखावणारी लाईन देखील धरली. राजकारणात ही मराठा लाईन अंतर्गत हालचाली करत असते. मनोहर जोशींचं मुख्यमंत्री पद जाणं किंवा फडणवीसांना कायम न राहता येणं, इथून शरद पवार कायम राज्यांच्या केंद्रबिंदूवर असणं, यामागे मराठा फोर्स देखील तितकीच महत्वाची भूमिका पार पाडतो. आजवर शरद पवारांना पर्याय म्हणून मराठा फोर्सकडे असं नेतृत्व नव्हतं. आता मात्र अजित पवार आहेत. शरद पवारांपुढे तो पर्याय उभा म्हणून राहू शकतात. अशा वेळी पुन्हा एकदा सॉफ्ट पॉवर वापरत आपलं मराठा नेतृत्व टिकवण्याची कामगिरी शरद पवारांकडे. थोडक्यात आणि स्पष्ट सांगायचं झालं तर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार आणि आता अजित पवार असं निर्माण होणारं चित्र वेळीत रोखणं आणि शरद पवार इथपर्यंत मराठा फोर्सचा ब्रेक लावणं हे प्रमुख आव्हान शरद पवारांपुढे असणार आहे. शरद पवारांच्या पुढचं आव्हान असणारे ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा बेस राखणं. राष्ट्रवादीवर 3.5 जिल्ह्यांचा पक्ष ही टीका सातत्याने होत आली आहे. मात्र ज्या पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वामुळे राष्ट्रवादीवरती हा आरोप केला जातो तो पश्चिम महाराष्ट्र नेहमीच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय. 2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे 54 पैकी 32 आमदार निवडून आले होते. मात्र अजितदादांच्या बंडानंतर 18 आमदारांनी अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि महत्वाचं म्हणजे आमदारांचा हा आकडा वाढू देखील शकतो. पश्चिम महाराष्ट्र हातून जाणं म्हणजे सहकार आणि संस्थात्मक राजकारणावरून शरद पवार यांची पकड सुटणं असं आहे. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या नेत्यांबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे या नेत्यांचे साखर कारखाने, जिल्हा बँका, सहकारी दूध संघ आणि बाजार समित्यांच्या माध्यमातून असलेलं संस्थात्मक ताकद. अजित पवारांच्या या बंडामुळे या संस्थात्मक ताकदीमध्येच उभी फूट पडली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा होल्ड मिळवत सहकार क्षेत्रावर पुन्हा आपली माणसं बसवणं हे शरद पवार यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. आता यातली बरी गोष्ट म्हणजे जयंत पाटलांमुळे सांगली अजूनही शरद पवारांसोबत आहे. साताऱ्यात देखील म्हणावी तशी फूट झालेली दिसून येत नाही. मात्र नगर आणि सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात झालेली फूट हे शरद पवारांचा संस्थात्मक बेसच उधळू लावू शकतं. हे राजकारण उधळलं तर ग्रामीण भागाची आर्थिक नाडी शरद पवारांपासून दूर जाऊ शकते आणि त्यामुळे पुन्हा एकदा संस्थात्मक बेस पक्का करणं हे शरद पवारांसमोरचं प्रमुख आव्हान राहणार आहे. शरद पवार यांच्या पुढील तिसरं महत्वाचं आव्हान असणारे ते आव्हान म्हणजे ओबीसींची साथ पुन्हा मिळवणं. देशात 90च्या दशकात जे प्रादेशिक पक्ष निर्माण झाले होते त्यांनी एक स्ट्रॅटेजी कायम ठेवली होती. ती म्हणजे राज्यातल्या एका डॉमिनंट कास्ट बरोबर एक सपोर्टिव्ह कास्ट ग्रुप उभा करायचा आणि त्यानुसार लालू प्रसाद आणि मुलायम सिंग यादव यांनी MY म्हणजेच मुस्लिम यादव हे कॉम्बिनेशन साधलं. तसंच दक्षिणेत देवेगौडा यांनी वोकालिंगा आणि
मुस्लिम हे कॉम्बिनेशन स्वीकारलं होतं. याच लाईनवर शरद पवारांनी मराठा प्लस ओबीसी कॉम्बिनेशन स्वीकारल्याचं लक्षात येतं. त्यामुळे छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या ओबीसी नेत्यांना शरद पवारांनी मराठा नेत्यांसारखीच ताकद दिली आणि यामुळे पक्ष सर्वसमावेशक असल्याचा दावा देखील करत आला होता. आता मात्र राष्ट्रवादीतील हे तिन्ही महत्त्वाचे ओबीसी नेते अजित पवारांसोबत गेलेत. विशेष म्हणजे अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांमध्ये 3 मराठा आणि 3 ओबीसी हे कॉम्बिनेशन साधत शरद पवार यांचीच स्ट्रॅटेजी रिपीट करण्याचे संकेत दिलेत. अशा वेळी शरद पवारांना 2024च्या निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा एक सपोर्टिव्ह कास्ट ग्रुप आपल्या राजकारणाभोवती निर्माण करावा लागणार आहे. प्रकाश आंबेडकर किंवा वंचित समुदायाला सोबत घेण्याबरोबरच ओबीसी समाजातून मोठा बॅकफोर्स पवारांना आपल्या मागे उभा करावा लागणार आहे. शरद पवार नेमकं काय करतायत हे येणाऱ्या काळात कळेलच. मात्र पवारांचं राजकारण ओबीसी राजकारणात देखील बॅकफुटवर गेले हे महत्वाचं आहे. शरद पवारांसमोरचं पुढचं महत्वाचं आव्हान असणार आहे ते म्हणजे 25 वर्षांची गेलेली पिढी पुन्हा तयार करणं. शरद पवार यांच्या पक्ष बांधणीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पक्षाच्या नेत्यांची एक मोठी फळी निर्माण केली होती. त्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आर पाटील, जयंत पाटील, अनिल देशमुख यांना वयाच्या तिशीतच मंत्रिपद देण्यात आली होती आणि त्याच वेळी पक्षाच्या बाहेरूनही धनंजय मुंडे, भास्कर जाधव, गणेश नाईक अशी नेते मंडळी शरद पवार यांनी वेळोवेळी पक्षात घेतली होती. यामुळेच नेत्यांची मोळी बांधून उभारलेला पक्ष अशी पक्षावर टीका देखील व्हायची. मात्र भावनेच्या राजकारणापेक्षा प्रॅक्टिकल राजकारण करण्यात हातखंडा असणाऱ्या शरद पवार यांच्यासाठी पक्ष उभारण्याची पद्धत जास्त सोपी होती. आता मात्र हीच खेळी शरद पवार यांच्या अंगलट आली आहे, कारण शरद पवार यांनी उभारलेले अनेक पहिल्या फळीतले नेते आता त्यांना सोडून गेले आहेत. अशा वेळी या रिक्त झालेल्या जागा शरद पवार यांना पुन्हा भराव्या लागणार आहेत. त्यासाठी पक्षातील तरुण कार्यकर्त्यांना वरच्या फळीत संधी देऊन शरद पवार त्यांचा भाकरी फिरवण्याचा प्लॅन पुढे कंटिन्यू करू शकतात. आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्या आगमनाने शिंदे फडणवीस महायुतीत जी गर्दी झाली आहे आणि त्यामुळे ज्या नेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे अशा नेत्यांना देखील पक्षात घेण्यासाठी येत्या काळात शरद पवार प्रयत्न करू शकतात. याचं उदाहरणच घ्यायचं झाल्यास बीड जिल्ह्याचं घेता येईल. पंकजा मुंडे आधीच भाजप पक्षावर नाराज होत्या. त्या आता त्यांचे कट्टर विरोधक धनंजय मुंडे भाजप बरोबर आल्याने त्यांच्या अडचणी अजूनच वाढल्यात आणि अशा वेळी शरद पवार पंकजा मुंडेंना पक्षात घेऊन रिक्त नेत्याची एक जागा भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे प्रयत्न शरद पवार नक्कीच करतील. त्यासाठी पवारांना बेरजेचं राजकारण करावं लागेल आणि यात शरद पवार माहिर देखील आहेत. अर्थात 2019 साली एक सभा गाजून चर्चेचा सूर बदलत सत्तेत येणारे शरद पवारांसारखे वस्ताद एखादा डाव राखूनच खेळत असणार. मात्र ही आव्हानं शरद पवारांसमोरची छोटी आव्हानं नसणार आहेत. शरद पवार या आव्हानांमधून कसा मार्ग काढतात यावर पुढे काय होणार आहे हे नेमकेपणाने कळेल. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार ही आव्हानं पेलू शकतील का? पुन्हा राजकारणाच्या केंद्रबिंदूवरती येऊ शकतील का? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी होल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.